हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे सुखात, आनंदात आणि ऐश्वर्यात असाल. मी आरती स्वागत करते माझं तुमच्या या मराठी युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आरतीज डायरी. आजचा दिवस हा खूप छान आणि आनंदात होता. का ते पुढे सांगतेच. आज मी निघाले होते थेट माझ्या ऑफिसमधून गिरगावला म्हणजे ग्रँट रोडला, कारण तिथे आम्ही तिघी मैत्रिणी भेटणार होतो. आज होता आमचा गेट टुगेदर. ही आहे अश्विनी, जी अशी हाय हॅलो करत येते. त्याच्यानंतर ही दुसरी आली बघा कशी गाडीच्या पुढे पुढे येते. हिचं नाव आहे प्रियांका. आणि अशा प्रकारे आम्ही तिघी भेटलो एकाच ठिकाणी ग्रँड रोडला. त्याच्यानंतर थोडीशी चिटचॅटिंग केली आणि मग गेलो एका अमर हॉटेलमध्ये. अं, तिथेही आमच्या गप्पा गोष्टी अशा चालूच होत्या. त्यानंतर म्हटलं आता काहीतरी आपण ऑर्डर करूया, कारण खूपच भूक लागली होती. त्यानंतर आम्ही इथे माझ्या आधी सासूबाईंशी बोलून घेतलं, मुलं घरी आली का. त्यानंतर ही प्रियांका इथे डिश सर्च करत होती आमच्यासाठी, काय स्टार्टर मागवायचं, काय मेन डिश मागवायच्या. त्याच्यानंतर आम्ही एक छान 2 अशा प्रकारचे स्टार्टर मागवले. त्याच्यानंतर मेन डिश मागवल्या. स्टार्टर पण खूप छान होतं आणि मेन डिश पण खूप अप्रतिम होत्या. तुम्ही कधी ग्रँड रोडला गेलात तर एकदा अमर हॉटेलला नक्की व्हिजिट करा. त्यानंतर आम्ही गेलो सेठ मसाला दूध प्यायला, जे आहे गिरगावमध्ये. आणि इतकं छान, इतकं सुंदर दूध इथे मिळतं. गरम-गरम दूध देतात आणि एक-एक प्रत्येक सिपमध्ये आम्हाला इथे ड्रायफ्रुट्स मिळत होते. बघा अशा प्रकारे मोठ्या कढईमध्ये इथे दूध गरम करतात आणि इथे आम्हाला ग्लास भरून जवळपास त्यांनी दूध दिलं होतं. आणि आम्ही म्हटलं, "अगं अश्विनी, तू सुद्धा घे ना." हे अश्विनीच्या भावाचं मिल्क सेंटर आहे. तर मग इथे अश्विनीला सुद्धा एक ग्लास दिला. त्याच्यानंतर आम्ही एकमेकींना तो ग्लास चीअर्स केला आणि आम्ही ते दूध पूर्ण संपवलं. त्याच्यानंतर आम्ही निघालो आमच्या घरी आपापल्या प्रवासाला. आपापल्या प्रवासाला म्हणजे आमच्या घरी. त्याच्यानंतर आम्ही इथे टाटा बाय-बाय केला आणि म्हटलं चला जाऊया. इथे मी प्रियांकाचा बघा कशी हात पकडतेय. त्यानंतर मी आले डोंबिवलीमध्ये. तर मिस्टर म्हणतात काय, "तू आता बाहेरून जेवून आलीस तर आम्हालाही बाहेर जेवायचंय." त्याच्यानंतर म्हटलं, "बरं ठीक आहे, जेवा तुम्ही बाहेर." हा बघा माझा मुलगा. ह्याला हॉटेलमध्ये जेवण म्हटल्यावर इतकं आवडतं. आणि ही बघा, ही सुद्धा त्याचीच बहीण. हिला सुद्धा हॉटेलमधलं जेवण खूप आवडतं. तर अशा प्रकारे आमचा दिवस इतका सुंदर गेला, इतका छान गेला. आम्ही आमच्या सगळ्या जुन्या आठवणी ताज्या केल्या. आम्ही एकाच ऑफिसमध्ये तिघीजणी काम करत होतो, एकाच डिपार्टमेंटमध्ये काम करत होतो. पण काही कारणास्तव आता आम्ही वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये काम करतो. पण जवळपास आम्ही 2 वर्षांनी एकमेकींना भेटलो. इतकं सुंदर वाटलं भेटून. परत सगळ्या जुन्या आठवणी आमच्या ताज्या झाल्या. इतकी चिट केली, इतकी मजा केली. म्हटलं ठीक आहे, परत एकदा आता आपण मोठी कुठेतरी छान टूर करूया, म्हणजे अजून मजा येईल. तर अशा प्रकारे माझा दिवस होता. चलो.